तर नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराने नागपूरची प्रतिमा मलिन झाली का? व्यावसायिक गुंतवणुकीवर याचा परिणाम होणार का? याबाबत ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। त्यासोबत ऑल इंडिया ज्वेलर असोसिएशनचे राजेश रोकडे आपण त्यांना विचारूया, या घटनेनंतर काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं नागपुरात याच्या आधी ही 98 वर्षाआधी घडलेली घटना आहे। त्याच्यानंतर 98 वर्षानंतर अशी घटना पुन्हा घडते आहे महाल क्षेत्रात। आणि मागच्या दीड दिवसात जे महालाला झालं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे स्तब्ध होतो। परंतु ज्या प्रकारे आता प्रशासन आणि शासनाने याला कंट्रोल केले आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठलीच भीती नाही आहे। आम्ही नॉर्मली आता वॉकिंग करतो आहे आणि नॉर्मल झाल्यासारखं दिसतंय सगळे काही। याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्र्याच्या शहराला कुठे ना तरी डॅमेज करायची अशी परिस्थिती या पूर्ण सिनॅरिओमध्ये दिसते आहे। काल आणि आज आता कुठलीही भीती नाही आहे आणि मला वाटतं लवकरात लवकर प्रशासनाने पण हे नॉर्मल लोकांसाठी सुरू करावं, जेणेकरून व्यापारी वर्गाला व्यापार करायसाठी सोपी होईल। कारण की हा मार्चचा महिना आहे, याच्यासोबतच लगनसराय समोर येणार आहे आणि त्याच्यासोबतच सणसुदी पण येणार आहे। तुम्ही बघू शकता की आता 30 तारखेला आपल्याकडे गुढीपाडवासारखा एक मोठा सण आहे। तर कुठे ना कुठे व्यापाऱ्यांना व्यापार करताना त्रास न हो याच्यासाठी लवकरात लवकर सगळ्यांनी याला एक नॉर्मल करावं अशी मी विनंती करतोय। आपण बघितलं की तुम्ही वायब्रंट विदर्भचे संयोजक देखील आहात। मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटला घेऊन नागपूरला प्रोजेक्ट केलं गेलेलं होतं। या घटनेचा काही प्रभाव पडेल का इन्व्हेस्टमेंटवर असं वाटतं? बिलकुल नाही, मला असं वाटत नाही। कारण की ॲडव्हान्टेज विदर्भच्या नावाने आम्ही इथे उद्योग वाढले पाहिजे याच्यासाठी कार्यरत होतो। गडकरी साहेबांनी याच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे आणि फक्त एक छोटीशी घटना, अशी मी याला छोटीशी याच्यासाठी म्हणतोय की नागपुरात हे एका क्षेत्रात झालेली घटना आहे, त्याच्यामुळे कोणीही घाबरायची गरज नाही आहे। पूर्ण कंट्रोलमध्ये आहे आणि ज्याप्रमाणे आता आम्ही सहज फिरतोय याचा अर्थ फक्त आणि फक्त काही जे बाहेरच्या लोकांनी येऊन इथे प्रयत्न केला आहे की नागपूरचा जो ॲटमॉस्फिअर आहे खराब करायचा, पण तो खराब करता त्यांना आलेला नाही। नक्कीच याच्यात प्रशासन आणि शासनाकडनं ज्या लोकांनी याला त्रास आमच्या शहराला असं त्रासात टाकलेला आहे, नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल, कठोर कारवाई होईल असा आम्हाला विश्वास आहे। त्यामुळे आता सध्या तणावाची स्थिती जरी असली तरी पूर्णतः या क्षेत्रामध्ये परिस्थिती हळूहळू सामान्य होताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे असंच म्हणावं लागेल की एक नवीन सुरुवात नागपूरकर करत आहे। कटू आठवणी विसरून एक नवीन सुरुवात होताना देखील दिसत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर।